हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे उलन वर्क चिप्ट पार्ट 2 भाग 2 मध्ये आपलं काम आलेलं आहे. आणि मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे. या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे. स्टार्ट करूयात कामाला. हे जे पॉईंट आपण काढलेले आहेत दोन, ते ते जोपर्यंत व्यवस्थित शेप येत नाही तो शेवटपर्यंत एंडपर्यंत आपल्याला हे पॉईंट असे ठेवायचे आहेत इथून पुढे काम करत जाताना. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. स्टार्ट करूयात कामाला. स्टार्टिंगला या पॉईंटला आपण मागील भागात स्टॉप केलेला आहे. हळूहळू शेप टाके कमी करत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंट पर्यंत काम आल्यानंतर आपल्याला उलनचा कलर बदलायचा आहे या पॉईंट मध्ये आणि पुढे पुन्हा हा शेड या पॉईंटला ठेवायचा आहे. आता इथून पुढे टाके कमी करण्याची गरज आपल्याला पडणार आहे. या पॉईंटला बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. प्रत्येक लुक मध्ये काम करत चाललेलो आहोत आणि ज्या पॉईंटला टाका कमी करायचा आहे त्या पॉईंटला या राऊंड मध्ये आपण टाके या पॉईंटला, हे जे दोन पॉईंट आहेत आणि याचा जो मध्य आहे या मध्याच्या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत. इथून पुढच्या राऊंड मध्ये 3 राऊंड या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत आणि तिथून पुढचा जो 4 राऊंड जो स्टार्ट झालेला आहे तो त्याचा सेंटर पॉईंट काढून त्या ठिकाणी टाका कमी केलेला आहे. हळूहळू टाके कमी करत प्रत्येक राऊंड मध्ये टाके कमी करायचे आहेत आपल्याला. जोपर्यंत योग्य शेपपर्यंत आपलं काम येत नाही तोपर्यंत हे काम रिपीट करत राहायचं आहे. बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहे, जास्तीचे टाके कमी केलेले नाहीयेत. हळूहळू शेप टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे. आणि टाके कमी करण्यासाठी हे जे आपण मार्कर लावून घेतलेले आहेत ते शेवटपर्यंत असे ठेवायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. या पॉईंटला हा टाका सोडून पहा फ्रेंड, या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे. राऊंड मध्ये टाके कमी, फक्त पॉइंट टू पॉइंट टाके कमी करत जायचं आहे, जास्तीचे टाके कमी करायचे नाहीयेत. हळूहळू शेपा टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉइंटलाही पुढचा एक टाका कमी केलेला आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल शेप टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटलाच कमी केलेले आहे, जास्तीचे कमी केलेले नाहीयेत. हळूहळू शेप टाके कमी करत जायचं आहे. पुढे 3 राऊंड, इथून पुढचे जे 3 राऊंड आहेत टाके कमी करण्याचे या पॉईंटचे, त्याच पॉईंटला टाके कमी करायचे आहेत आणि हे जे पॉईंट आहेत काढलेले ते तसेच ठेवायचे आहेत. त्या पॉईंटला टाके कमी करायचे नाहीयेत इथून पुढे काम करत जाताना. हे जे काम स्टार्ट आहे आपलं ते स्टेप पाहतात काम स्टार्ट ठेवलेलं आहे हे टाके कमी करण्याचं.
या पॉईंटपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत, या पॉईंटपर्यंत. आणि या पॉईंटला आल्यानंतर काम वुलनचा सेट बदलायचा आहे. आत्ता आपण 3 ते 4 राऊंड असंच काम करून घेऊयात आणि त्या पॉईंटला गेल्यानंतर त्या पॉईंटचं काम त्या पॉईंटला पाहूयात. आता हे जे काम टाट आहे ते असंच काम करत 3 ते 4 राऊंड कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत, जास्तीचे टाके कमी केलेले नाही आहेत. आणि आपला हा जो शेप आहे तो या पॉईंटपर्यंत झालेला आहे आणि पुढे आपल्याला उलनचा कलर बदलायचा आहे या पॉईंटपासून पुढे. आणि इथून पुढे काम करत जाताना शेप पाहत टाके कमी करायचे आहेत आपल्याला. जोपर्यंत हा शेप व्यवस्थित प्रमाणात येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत. पहा, पुढचा शेड जॉईन करून घेतलेला आहे आणि बॅकलूप मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलूप मध्ये केलेलं आहे. या पॉइंटला 1 टाका कमी करायचा आहे आपल्याला या राऊंड मध्ये. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉइंटला 1 टाका कमी झालेला आहे. हळूहळू शेप 5 टाके कमी करत जायचं आहे. या पॉइंटला मार्कर लावण्याची गरज आपल्याला पडणार नाही, कारण मार्करच्या पॉइंट पासून आपण हा पॉइंट स्टार्ट केलेला आहे. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपण मार्करचे पॉइंट काढून टाकूयात आणि जोपर्यंत हा शेप व्यवस्थित प्रमाणात येत नाही तोपर्यंत आपल्याला या शेडचे राऊंड रिपीट करत राहायचे आहेत इथून पुढे काम करत जाताना. आणि ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके कमी करायचे आहे, जास्तीचे टाके कमी करायचे नाहीयेत. हळूहळू शेप 5 टाके कमी करण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. बॅकलूप मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलूप मध्ये आहे. स्टेप 5 टाके कमी करण्याचं काम जे आहे ते ठरवलेलं आहे. या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉइंटला पुढचा 1 टाका कमी केलेला आहे. स्टेप 5 टाके कमी करण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. बॅकलूप मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब. आपलं जे काम आहे ते या पॉइंट पर्यंत आलेला आहे. हा जो पॉइंट आहे आणि या पॉइंट पर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत. जोपर्यंत हा शेप व्यवस्थित येत नाही बांगडीचा तोपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत राऊंड मध्ये इथून पुढे काम करत जाताना. बॅकलूप मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलूप मध्ये आहे. ज्या पॉइंटला मार्करची गरज पडेल त्या पॉइंटला मार्कर लावायचा आहे. आपल्याला आता या पॉइंट पासून पुढे मार्करची गरज नाहीये. पुढे पडली गरज तरच वापरायचे आहेत मार्कर. या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉइंटला पुढचा 1 टाका कमी झालेला आहे. स्टेप पाहत टाके कमी करण्याचं काम जे आहे ते ठरवलेलं आहे.
प्रत्येक लूकमध्ये कमी केलेलं नाहीये. जे पॉईंट टू पॉईंट टाके कमी केलेले आहेत. 5 टाके कमी करण्याचं काम या राऊंडला ठरवलेलं आहे. मार्करचे पॉईंट आपण काढून टाकलेले आहेत, कारण इथून पुढे काम करत जाताना हळूहळू 5 टाके कमी करत राहायचं आहे. जोपर्यंत बांगडीचा योग्य शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे. या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉइंटला पुढचा एक टाका कमी झालेला आहे. गरज ज्या पॉइंटला पडेल त्या पॉइंटला टाके कमी केलेले आहेत. आता हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे टाके कमी करण्याचं राऊंडमध्ये, ते जोपर्यंत बांगडीचा योग्य शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करायचं आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे. आपला पहिला जो राऊंड आहे तो कंप्लीट आहे. या पॉइंटला पुढे, या पॉइंट पासून पुढे काम करत जाताना बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे आणि हळूहळू शेप पाहत टाके कमीत करत जायचं आहे. ज्या पॉइंटला गरज पडेल, जास्त गरज पडेल त्या पॉइंटला टाका कमी करायचा आहे. आतापर्यंत या राऊंडमध्ये एकही टाका कमी केलेला नाहीये. ज्या पॉइंटला पडेल गरज त्या पॉइंटला टाका कमी करूयात, कारण आपण पहिला जो राऊंड होता त्या राऊंडमध्ये बरेच टाके कमी केलेले आहेत आणि या राऊंडमध्ये ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाका कमी करायचा आहे. जास्त टाके कमी करत जायचं नाही. हळूहळू शेप पहा टाके कमी करण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. आपला हा सेट बदलल्यानंतरचा सेकंड राऊंड स्टार्ट आहे. सेकंड राऊंड जो आहे तो आतापर्यंत सेकंड राऊंडमध्ये एकही टाका कमी केलेला नाहीये. ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके कमी करूयात. पुढे थर्ड राऊंडमध्ये आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडणार आहे. जास्तीत जास्त टाके कमी करण्याची गरज इथून पुढे पडणार आहे, पण पॉइंट टू पॉइंट पकडून टाके कमी करत जायचं आहे. जास्तीचे टाके कमी करायचे नाहीये. हळूहळू शेप टाके कमी करत जायचं आहे. या राऊंडमध्ये आपण एकही टाका कमी केलेला नाहीये. शेप पाहत टाके कमी करण्याचं काम जे आहे ते ठरवलेलं आहे. पुढचा थर्ड राऊंड स्टार्ट होईल. पुढे या पॉइंटला एक टाका कमी करूयात आपण. या राऊंडमध्ये फक्त एकच टाका कमी केलेला आहे. या राऊंडमध्ये हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी झालेला आहे. हळूहळू शेप टाके कमी करण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. जास्तीचे टाके कमी करायचे नाहीये. शेप टाके कमी करत जायचं आहे आणि आपला हा सेकंड राऊंड स्टार्ट आहे सेट बदलल्यानंतरचा. पुढे थर्ड राऊंड स्टार्ट होईल. आतापर्यंत या राऊंडमध्ये आपण फक्त एकच टाका कमी केलेला आहे. जास्तीचे टाके कमी केलेले नाहीयेत.
बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. आपला थर्ड राऊंड स्टार्ट होत आहे या पॉइंट पासून पुढे. थर्ड राऊंड स्टार्ट झालेला आहे. आपले जे काम आहे ते या पॉइंट पर्यंत आलेलं आहे. पुढे या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉइंटला पुढचा एक टाका कमी झालेला आहे. थर्ड राऊंड मध्ये सुरुवातीलाच एक टाका कमी केलेला आहे. स्टेप 72 टाके कमी केलेले आहे, जास्तीचे टाके कमी केलेले नाहीयेत. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पुढे हा जो शेप आहे तो जोपर्यंत हा शेप येत नाही, या बांगडीचा शेप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला राऊंड मध्ये एक एक टाका कमी करत जायचा आहे. राऊंड मध्ये एकच टाका कमी करायचा आहे, जास्तीचे कमी करायचे नाहीयेत. शेप 5 टाके कमी करण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. आतापर्यंत या राऊंड मध्ये आपण फक्त एकच टाका कमी केलेला आहे आणि ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके कमी करत पुढे जायचं आहे. आणि हळूहळू शेप पाहतच टाके कमी करण्याचं जे काम आहे ते ठरवायचं आहे. राऊंड मध्ये काम करत जाताना आपला हा थर्ड राऊंड स्टार्ट झालेला आहे. स्टेट बदलल्यानंतरचा तिसरा राऊंड स्टार्ट आहे. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉइंटला पुढचा एक टाका कमी केलेला आहे. शेप 72 टाके कमी करण्याचं काम जे आहे ते ठरवलेलं आहे. जास्तीचे टाके आपल्याला कमी करायचे नाहीयेत. ज्या पॉइंटला गरज जास्त पडेल त्या पॉइंटला टाके कमी करायचे आहेत. पुढे आपला 4 राऊंड स्टार्ट होईल. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. आता आपण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे टाके कमी करण्याचं राऊंड मध्ये ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके कमी करत हे जे राऊंड आपण स्टार्ट केलेले आहे, जोपर्यंत बांगडीचा योग्य शेप येत नाही तोपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात. आणि बांगडीच्या शेप पर्यंत काम कंप्लीट करत झाल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉइंटला पाहूयात. फ्रेंड, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि व्यवस्थित पॉइंट पर्यंत आपलं हे जे काम आहे ते झालेलं आहे. बांगडीच्या योग्य शेप पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंटला 1 2 3 4 5 6 7 राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉइंट पासून पुढे. आणि ही जी बांगडी आहे ती याच्यामध्ये ऍड करत राहायचं आहे. आपलं जे काम आहे हे जे चिपटा आहे आणि याचं जे काम आहे ते या पॉइंट पर्यंत व्यवस्थित प्रमाणात आपलं काम झालेलं आहे. ही जी बांगडी आहे ती ऍड करत जायचं आहे. दोन्ही लुक सुईवर घ्यायचे आहेत, बॅक फ्रंट आणि बांगडी अडकवून घ्यायची आहे आणि सिंगल क्रोशा मुका खांब लॉक करत राहायचं आहे. या पॉइंटला त्याच लुक मध्ये सुई टाकलेली आहे आणि एक सिंगल क्रोशा वाढवलेला आहे. शेप पाहत बांगडीचा शेप पाहतच हे लॉक करत राहायचं आहे. पुढचा लुक दोन्ही लुक सुईवर घेतलेले आहेत आणि या पॉइंटला बांगडी अडकवून घेतलेली आहे आणि सिंगल क्रोशा यूज केलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. पुढचा लुक ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहे, जास्तीचे टाके वाढवायचे नाहीये. शेप 5 टाके वाढवत जायचं आहे. सुरुवातीलाच आपण एक टाका वाढवलेला आहे. दोन्ही लुक सुईवर घेऊन बांगडी अडकवलेली आहे आणि सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. प्रत्येक लुक मध्ये काम करत जायचं आहे.
आणि गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत राऊंडमध्ये. शेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे. या पॉइंटला पुढच्या लूकमध्ये सुई टाकलेली आहे आणि या पॉइंटला पुढचा सिंगल क्रोशा घेतलेला आहे. या पॉइंटला पुढच्या लूकमध्ये सुई टाकलेली आहे आणि या पॉइंटलाही पुढचा सिंगल क्रोशा घेतलेला आहे. बांगडी ऍड करतच जायचं आहे. बांगडीचा आणि खाली जे काम आपलं झालेलं आहे त्याचा शेप पाहत टाके वाढवायचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. गरज पडली तरच वाढवायचे आहेत, नाही तर नाही. पुढचा लूक दोन्ही लूक सीवर घेऊन बॅक फ्रंट बांगडी अडकवून घेतलेली आहे आणि सिंगल क्रोशा यूज केलेला आहे. पुढचा लूक दोन्ही लूक सीवर घेऊन गरज पडली तर टाका वाढवलेला आहे. सुरुवातीलाच आपण एक टाका वाढवलेला आहे कारण त्या पॉइंटला जास्त गरज होती. आता इथून पुढे आपल्याला गरज पडली तर टाके वाढवायचे आहेत. या पॉइंटला एक टाका वाढवूयात कारण गरज आहे. एकाच लूकमध्ये 2 सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत. शेप पाहत पुढचं काम ठरवायचं आहे. या पॉइंटलाही पुढच्या लूकमध्ये 1 सिंगल क्रोशा बांगडे ऍड करत चाललेलो आहोत आपण. पुढचा लूक गरज ज्या पॉइंटला पडेल त्या पॉइंटला वाढवलेला आहे, जास्तीचं वाढवलेलं नाहीये. हळूहळू स्टेप 5 टाके वाढवत जायचं आहे इथून पुढे काम करत जाताना. पुढचा लूक प्रत्येक लूकमध्ये 1 सिंगल क्रोशा ठेवलेला आहे. ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहेत. या पॉइंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे. शेप पाहत बांगडीचा शेप पाहत आणि खालचं जे विणकाम आपण तयार करून घेतलेलं आहे त्याचा शेप पाहत टाके वाढवलेले आहेत, जास्तीचे टाके वाढवलेले नाहीयेत. पुढचा लूक दोन्ही लूक सीवर घेऊन बॅक फ्रंट बांगडी अडकवून सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. या पॉइंटला एक टाका वाढवलेला आहे. बॅक फ्रंट दोन्ही लूक सीवर घेतलेले आहेत आणि बांगडी अडकवून सिंगल क्रोशा घेतलेला आहे. पुढचा लूक ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहेत, जास्तीचे टाके वाढवलेले नाहीयेत. या पॉइंटला एक टाका वाढवण्याची गरज आहे. एकाच लूकमध्ये 2 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत. पुढचा लूक बांगडीचा आणि खालच्या कामाचा शेप पाहत टाके वाढवलेले आहे, जास्तीचे टाके वाढवलेले नाहीयेत. शेप 5 टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवलेलं आहे. पुढे या पॉइंटलाही एक टाका वाढवण्याची गरज आहे. या पॉइंटला शेप पाहत टाके वाढवलेले आहेत. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब दोन्ही लूक सीवर घेतलेले आहेत आणि बांगडी अडकवून टिडा घेऊन सिंगल क्रोशा यूज केलेला आहे.
या पॉईंटला 1 टाका वाढवण्याची गरज आहे. या पॉईंटमध्ये पुढचा लूक, बॅकलूकमध्ये दोन्ही लूक सीवर घेऊन सिंगल क्रोशा, मुका खांब आणि बांगडी ॲड केलेली आहे या राऊंडमध्ये. गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत. आत्ता या पॉईंटला 1 टाका वाढवण्याची गरज आहे. आपली जी बांगडी आहे ती ॲड करत आणलेली आहे, पूर्ण झालेली आहे या पॉईंटला. या पॉईंटला 1 टाका वाढवण्याची गरज आहे. पुढे आपलं जे काम आहे ते असं झालेलं आहे. हे जे उलन वर्क चिपट आपण जे घातलेलं आहे विणायला, त्याचं जे काम आहे ते निम्म काम आपलं कंप्लीट आहे या पॉईंटला. आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाहीये. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.